आचारसंहितेचा पहिला फटका हा शिवसेनेला बसलाय। वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडून शिवसेनेचे नेते संतोष बांगर यांना एक नोटीस बजावण्यात आली आहे। त्यामुळे आता त्यांच्या अडचणी वाढू शकतात। निवडणूक आयोगाच्या वतीने आमदार संतोष बांगर यांना आपल्या एका वक्तव्याचा खुलासा तातडीने करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे। पुढच्या 24 तासात निवडणूक आयोगाने दिलेल्या नोटीसीला बांगर यांना लिखित स्वरूपात उत्तर द्यायचं आहे। त्यांना सांगायचं गाड्या करा, गाड्याला काय लागतंय ते तुम्हाला सांगतो की त्या पद्धतीने ताबडतोब त्यांना फोन पे काय जे काही असेल ते तुम्हाला सांगतो की पोहोचलं पाहिजे। त्यामुळे संतोष बांगर यांचं हेच ते विधान आहे जे त्यांच्याकरता अडचणीचं ठरलंय। संतोष बांगर यांनी म्हटलं होतं की जे बाहेर राहणारे मतदार आहेत त्यांना आणण्याची व्यवस्था करा, त्यांच्या पैशांची व्यवस्था करा, त्यांना पैसे पाठवा म्हणजे ते मतदार इथपर्यंत येतील। आणि संतोष बांगर यांचं हेच विधान त्यांना त्रासदायक ठरू शकतं, कारण राज्य निवडणूक आयोगानं आता बांगर यांना नोटीस बजावली आहे। आणि एवढंच नाही तर 24 तासाच्या आत निवडणूक आयोगानं बजावलेल्या नोटिसीवरती लिखित स्वरूपात खुलासा सादर करावा असे आदेश सुद्धा निवडणूक आयोगानं संतोष बांगर यांना दिले आहेत। संतोष बांगर यांची या संदर्भात प्रतिक्रिया आम्ही मिळवण्याचा प्रयत्न केला आहे। संतोष बांगर यांनी सारवासारव केले, त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते आपण पुढच्या काही क्षणांमध्ये ऐकूयात। पण निवडणूक आयोगानं निवडणुकांच्या महाराष्ट्रातल्या तारखा जाहीर केल्यानंतर स्पष्टीकरणासाठी बजावलेली ही पहिली नोटीस आहे। तिकडे नवी मुंबईमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। चौगुले यांना राज्य सरकारनं महामंडळ दिलं, त्यामुळे ऐरोली मतदारसंघातून ते माघार घेतील असं सुरुवातीला तरी दिसत होतं। मात्र चौगुले अधिक आक्रमक झाल्याचं चित्र आहे। आपण कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसून उमेदवारी अर्ज दाखल करणारच असं विजय चौगुले यांनी म्हटलंय। ऐरोलीमध्ये चौगुले भाजपच्या गणेश नाईक यांना आव्हान देण्याच्या तयारीत असल्यानं महायुतीतला वाद वाढलाय। मी माझ्या भूमिकेवर अजूनही ठाम आहे। जरी महामंडळ दिलेलं असलं तरी मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे। मला निवडणुकी लढायची आहे आणि एनी कॉस्ट मी लढण्याच्या पवित्रामध्ये आहे। त्याच्यासाठी मी माझी तयारी पूर्णपणे मी चालू केलेली आहे। त्यामुळे विजय चौगुले आत्ता तरी ठाम दिसत आहेत, पण अर्थातच फॉर्म भरेपर्यंत किंवा फॉर्म मागे घ्यायच्या दिवसापर्यंत नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण विजय चौगुले यांच्यासाठी सुद्धा ही निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे। गणेश नाईक यांच्यासाठी सुद्धा ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। त्यामुळे या निवडणुकीत आता काय काय होतं आणि मी माझ्या भूमिकेवर अजूनही ठाम आहे। जरी महामंडळ दिलेलं असलं तरी मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे। मला निवडणुकी लढायची आहे आणि एनी कॉस्ट मी लढण्याच्या पवित्रामध्ये आहे। त्याच्यासाठी मी माझी तयारी पूर्णपणे मी चालू केलेली आहे। आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा। सुपरफास्ट 100 आज रात्री उशिरापर्यंत बसून जागा वाटपाचा विषय संपवणार। 3 पक्षात फार मोठे मतभेद नाहीत अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे। संजय राऊत यांच्यासोबत त्यांची बैठक झाली, यानंतर राऊत यांनी सुद्धा माध्यमांना प्रतिक्रिया दिली। आमच्यात वाद नाहीत, कोणतेही मतभेद नाहीत, आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रच निवडणूक लढवणार अशी प्रतिक्रिया रमेश चेन्नीथला यांनी उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना दिली। महायुतीमध्ये राष्ट्रवादीला कमी जागा लढवण्याचा भाजप आणि शिवसेनेचा आग्रह आहे। बदल्यात भाजप आणि शिवसेनेच्या वतीनं विधान परिषद देण्याचा प्रस्ताव आहे। मात्र अजित पवार यांना हा प्रस्ताव मंजूर नसल्याचं कळतं। आम्ही तिघे एकत्र बसून जागा वाटपाचा निर्णय जाहीर करू, उमेदवारांची नावं देखील एकत्रच जाहीर करू अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीनंतर दिली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या संभाव्य 32 उमेदवारांची यादी समोर आली। वरळीतून आदित्य ठाकरे यांचं नाव अंतिम झालंय।
धनंजय मुंडे यांनी 2019च्या वचननाम्यातील शब्द पाळलेले नाहीत. मंत्री म्हणून धनंजय मुंडे पूर्णपणे अपयशी आहेत अशी टीका शरद पवार यांच्या पक्षाचे नेते सुनील गुट्टे यांनी केली आहे. माढा मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय. काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार मिनल साठे यांनी मराठा समाजाकडून उमेदवारी मागितली आहे. मिनल साठे या काँग्रेसचे माजी आमदार धनाजी साठे यांच्या सून आहेत, तर माढा नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा आहेत. सोलापूर दक्षिण मतदारसंघात भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या विरोधात पदाधिकाऱ्यांनी दंड थोपटले. जिल्हा उपाध्यक्ष मनसिद्ध मुगळे यांनी तिकीट आपल्याला मिळावं अशी मागणी केली आहे. तसंच अपक्ष रिंगणात उतरण्याचा इरादाही त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवला आहे. मी इमानदार आहे, मला पैसे नको ना मंत्रिपद, माझ्यासाठी माझा समाज मायबाप आहे, मला पैसे दिले गाडी दिली असा सरकारचा समज असेल तर तो चुकीचा आहे असंही जरांगे यांनी म्हटलंय. ठाकरे गटात प्रवेश केलेल्या राजन तेली यांचं सिंधुदुर्गात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. दरम्यान सावंतवाडीत भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे असा इशारा राजन तेली यांनी दिलाय. आमची बैठक झाली, जागा वाटपात काहीच अडचण नाही, पत्रकार परिषद घेऊन कुणाला किती जागा मिळाल्या हे आम्ही स्पष्ट करू असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी म्हटलंय. भाजपचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. देगलूर विधानसभेत तिकीट मिळण्याची शक्यता नसल्यानं साबणे यांनी राजीनामा दिल्याचं कळतं. जात वैधता प्रमाणपत्रात काँग्रेसच्या नेत्या रश्मी बर्वे यांना क्लीन चिट देणारा नागपूर खंडपीठाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. त्यामुळे बर्वे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. माढा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला झटका बसलाय. काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारानं मराठा समाजाकडे उमेदवारी मागितली आहे. दरम्यान शायना एनसी यांनी सागर बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वरळीतून भाजपकडून शायना एनसी यांच्या नावाची चर्चा, या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचं समजत आहे. नांदेड लोकसभा पोटनिवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नसल्याचं स्पष्टीकरण भाजपचे नेते अशोक चव्हाण यांनी दिलंय. पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी पूर्ण ताकदीनं उभे राहू असंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादीचे नेते आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे 22 ऑक्टोबरला परळीतून उमेदवारी अर्ज दाखल करतील. उमेदवारीची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी मुंडेंनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ मात्र केला आहे. वाशिमच्या कारंजा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून सई डहाके यांची उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सई डहाके यांनी रविवारी एका कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं आहे. आणि एक मोठी बातमी हाती येते. महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या संमतीनुसार राजापूर लांजा मतदारसंघ हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडण्यात आलाय. या क्षणाची एक मोठी अपडेट. महाविकास आघाडीनं राजापूर लांजा हा मतदारसंघ उबाठाला सोडलाय. दरम्यान या मतदारसंघातून आपणच निवडणूक लढवणार असून येत्या 24 ऑक्टोबरला आपण उमेदवारी अर्ज दाखल करू अशी माहिती आमदार राजन साळवी यांनी दिली आहे. महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर होण्यापूर्वीच राजन साळवी यांनी आपली उमेदवारी जाहीर केल्यानं काही जणांच्या भुवया उंचावल्या. आणि आता अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. पंकजा मुंडे यांना ओबीसीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री करायचं आहे. त्यासाठी आगामी निवडणुकीत ओबीसीचे 100 आमदार निवडून पाठवा असं आवाहन ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केलं आहे. मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी तिसरा आरोपी परमेश्वर यादव याला अटक करण्यात आले. त्याच्या पुढील पोलीस कोठडीसाठी त्याला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांच्या कार्यालयासमोर मराठा बांधवांनी घोषणाबाजी केली. केणेकर यांनी मनोज जरांगे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल मराठा बांधव आक्रमक झाले होते. जालन्यातील संत रामदास शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या नाश्त्यात पोह्यांमध्ये आळ्या सापडल्या आहेत. वसतिगृहातील जेवणाचा दर्जासुद्धा अतिशय निकृष्ट असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.
सिंधुदुर्गमध्ये एका शासकीय संस्थेतील कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये काही कारणावरून मोठा वाद झाला। वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मध्यस्थीनंतर हे प्रकरण आता मिटलं आहे। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणातील तिसरा आरोपी परमेश्वर यादव याची 3 दिवसांची पोलीस कोठडी संपली। त्यामुळे आता परमेश्वर यादवची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। डहाणूतील विरेत वीज पडून शेतातल्या सामानाचं मोठं नुकसान झालंय। चिकू आणि नारळाच्या झाडांसह शेडमधला ट्रॅक्टर सुद्धा जळून खाक झालाय। संभाजीनगरातील शेगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। कापूस पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीनं मिळावी अशी मागणी करण्यात येते। मुसळधार पावसानंतर परभणीतील येलदरी धरणातून 11,000 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। नदीपात्राच्या शेजारच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। बुलढाण्यात पुन्हा एकदा पावसानं हाहाकार माजवलाय। खामगाव तालुक्यातील पिंपळगाव, राजा, घाणेगावसह अन्य गावांमध्ये अनेक घरं पुराच्या पाण्यानं बाधित झाली आहेत। अनेक जनावरं सुद्धा पाण्यात वाहून गेल्याचं कळतं।